सॉरी मी खरंच. हे बघा धीरा, तू जे काही केलंस ना ते चुकीचंच केलंस. पण आता जे झालं ते झालं. पण यापुढे असं घडता कामा नये. तुझी सासू एक अत्यंत कडवट बाई आहे. कितीही काही चांगलं केलंस ना तू तर त्यामध्ये काही ना काही खोट काढणारच ती. आणि मग तू प्रत्येक वेळी काय डोक्यात राग घालून घेणार आहेस का? सांग ना मला. या सगळ्यावर मी तुला एकमेव सल्ला देतो. तू या सगळ्याकडे दुर्लक्ष कर. यावर याशिवाय दुसरा उपाय नाही. रोहन, हा बाबा. तिला आत घेऊन जा. तुम्ही जरा आराम करा. सॉरी. परमेश्वरा, अजून काय काय बघायला लावणार आहेस रे? स्वानंदी 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 स्वानंदी. दिवसेंदिवस ह्या घरात स्वानंदीचं महत्व वाढत चाललंय. घराची मालकी राहून बसली ती. आजकाल स्टाफ सुद्धा मला जुमानत नाही, घाबरत नाही. मला अजिबात हे सहन होत नाहीये. या घराची मालकीण मी आहे. कोण आहे ही स्वानंदी? कुठून आली आहे ही? आणि माझ्या डोक्यावर बसली आहे. मला नाही सहन होत आहे. मला आता सहन होत नाहीये. तू शांत हो, शांत हो. बस इथे ये, बस. मॉम, माझं काय होत असेल? नोकर तुझं ऐकत नाहीये, पण या घरातला नोकर करून टाकलंय तिने मला. नोकरासारखं काम करतोय मी इथे. हसत असेल आपला सगळा स्टाफ माझ्यावर. त्या दिवशी त्या नारायणला मी म्हणालो की मी हे काम करणार नाहीये, तू कर. तर मला म्हणाला नाही 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 नाही, स्वानंदी मॅडमने सांगितलंय नाही करायचं म्हणून. तोंडावर नाही म्हणाला ग तुम्हाला. याच्या आधी हिंमत झाली असती का कोणाची अशी बोलायची? आतापर्यंत हे सगळे नोकर माझ्या मुठीत होते. आता मला उलट उत्तर द्यायला लागलेत. माझ्या तर इमेजचा पार कचरा करून टाकलाय तिने. नोकरांसमोर इन्सल्ट करते माझा. एकदा नाही, खूप वेळा इन्सल्ट केलाय. आता मला ना घरातल्या घरात सुद्धा घाबरून राहावं लागतं. मग सगळ्या त्या स्टाफचं ना लक्ष माझ्याकडे असतं. माझ्याकडे. कॅन यू बिलीव्ह दॅट? मला सांग, मालक आहे ना मी, मालक आहे ना या घरचा, पण तसा राहता पण येत नाहीये मला. काय उपयोग आहे? माझी पण झोप उडाली आहे. माझं पण कोणीच ऐकत नाहीये या घरात. सतत आपलं ते सण, मेजवान्या, पार्ट्या, म्हातारीचा उत्साह कमी होतच नाहीये. आणि प्रत्येक सण समारंभ झालं की म्हातारी स्वानंदीला काहीतरी देते. तिला दिल्यावर काय मग स्वानंदीचा कॉन्फिडन्स आणखीनच वाढतो. मला तर नाही पूजा बिजा अजिबात इंटरेस्ट नाहीये. त्यात माझी इमेज खराब झाली आहे ना, म्हणून गपचूप मला सगळं अटेंड करावं लागतंय. आता काही दिवस असं चुपचाप सगळं अटेंड कर. ए मॉम, नाही जमणार नाही मला. मला पार्टी करायची आहे, बाहेर फिरायचंय. कम ऑन मॉम, काय नॉनसेन्स आहे हे? एक एक दिवस प्रिटेंड करणं पण कठीण जातंय मला मॉम. मी काय स्टाफ आहे का घरचा? अजून किती दिवस करायचंय हे मी? मॉम मॉम, ऐक नाही, काही करून माझी शिक्षा कॅन्सल कर ना प्लीज मॉम. माझं ना डोकं दुखायला लागलं फ्रस्ट्रेशन मुळे. क्या सांगितलं होतं अजून चाललं नाही येतो पण मी. अंशू अंशू शांत राहा ना. मम्मा, अगं तू तरी समजाव याला. अंशू नको ना असं करू. मम्मा, 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 कसला विचार करतेस? अप्पी, त्या म्हातारीने आनंदची आठवण आता का काढली असेल ग? मरू देतो आनंद. अरे पण तो जिवंत आहे ना. ऍक्च्युली आहे ना, दादा जितका वेळ आठवण काढत नाहीये तितक्या दुपटीने आजी त्याची आठवण काढते. एक्झॅक्टली, मला त्याचाच त्रास होतोय. आनंद 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 डोक्यावर बसवलंय त्याला. नाही नाही, असं होता कामा नये. सारखं सारखं आनंदचं नाव जर समोरच्या समोर घेत राहिले ना हे लोक, तर समोर पण आनंदला मिस करेल. एक दिवस असा येईल की त्यालाही आनंदची आठवण यायला लागेल. आणि असं जर झालं ना तर समोर एक दिवस आनंदला परत ऑफिसमध्ये बोलवेल. नाही नाही, असं होता कामा नये. असं चुकूनही होता कामा नये. होता कामा नये. आय डोंट थिंक सो. आता दादाचं मन नाही बदलणार. कशावरून? अगं कारण हा प्लॅनच फुल प्रूफ होता ना. हे बघ, छोटी मोठी गोष्ट असती तर मला पण वाटलं होतं की दादा त्याला जाऊ देईल.
पण दादाला राजवाड्यांच्या प्राईड पुढे दुसरं काही दिसत नाही. आणि निलिमा मावशीने त्याला असं काही फ्रेम करून चोर ठरवलंय ना, दादा आता त्याला परत जवळ करेल असं मला वाटत नाही. ते पक्के एकमेकांचे एनिमीज झालेत. त्यामुळे मला तानंचं टेन्शन नाहीये. आता मला माझंच टेन्शन आलंय. असंच जर का मला झाडू मारायला लागलं ना, मीच पळून जाईन इथून. मॉम प्लीज हेल्प ना मॉम, काहीतरी कर मॉम यार प्लीज. कसला आवाज झाला? हे थांब. हे मम्मा कोण उभं होतं इथे? नुसतं उभं नव्हतं, उभं राहून सगळं ऐकत होता. हे थांब थांब. सर सॉरी. कधीपासून आवाज देतोय मी? ऐकू येत नाही? तूच ऐकत होतीस ना चोरून? नाही नाही सर. खोटं बोलू नकोस. चहा घेऊन तूच आली होतीस ना? पण सर मी काहीच नाही ऐकलंय. मूर्ख समजतेस मला? ऐकलंयस तू. आता मी काय सांगतोय तेही ऐक. चुकून कुठे तोंड उघडलंस ना, माझ्यासारखा वाईट कोणी नसेल. मी नाही ऐकलंय काही. खोटं बोलू नकोस. आमच्या घरात काम करतेस, आमच्या पैशांवर जगतेस आणि चोरून ऐकतेस. सांग काय ऐकलंय सांग. सर मी खरंच नाही ऐकलंय सर काही. तू अशी नाही ऐकणार. सांग काय ऐकलंयस तू? सर मी खरंच काही नाही ऐकलंय. रोहिणी, शेवटचं विचारतोय तुला, काय ऐकलंय सांग, नाहीतर अशी चामडी सोलून काढेन ना. सर प्लीज प्लीज सर.